आज आहे पाडवा. सकाळी सकाळी मस्त रेडी झाले. आरोहीच्या पप्पांना ओवाळून घेतलं आणि पाडव्याचं गिफ्ट दरवर्षी आमचं ठरलेलं असतं ते म्हणजे हे 100 रुपये. पण हो, भाऊबीजेचं खूप छान गिफ्ट मिळालं बरं का मला, ते नंतर शेअर करते. पण आज कामं बघा ना किती, पाडवा सेलिब्रेशन, त्यानंतर हा सर्व पसारा आवरायचा आहे कारण माहेरी जायचं आहे. त्यानंतर गार्डनला वगैरे व्यवस्थित पाणी दिलं आणि बघा असं रेडी होऊन निघालो तर मोक्षू रडायला लागला कारण त्यालाही आमच्यासोबत यायचं होतं. आमच्याकडे ना भाऊ दिवाळीला बहिणीला घ्यायला येत असतो, सो तो मला घ्यायला आला होता. त्याच्यासोबत मार्केटमध्ये आली. सोनूला काही ड्रेसेस घ्यायचे होते. आरूला खरं तर काही घ्यायचं नव्हतं, पण ट्राय करणं तिचं चाललेलं. पण ओढ लागली होती घरी यायची कारण घरी आई आणि आईची नात आमची खूप आतुरतेनं वाट पाहत होती. आल्या आल्या चिवची मस्ती चालू झाली. काडी घेतली आणि आजीच्या हातात दिली बाबाला मार म्हणून आणि इतकं हसलो ना आम्ही, म्हणजे दिवाळीचा थकवा जितका काही होता ना तो तिच्या एका भेटीत निघून गेला. त्यानंतर हा ड्रेस मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता कारण हा माझ्या लग्नाच्या साडीपासून मी शिवलेला आहे. बघा हाफ हाफ साडी होती, ब्रासोचा जो कापड होता त्याचीनं ड्रेस शिवला आणि जो नेटचा कापड होता त्याची छान अशी ओढणी तयार केली आणि सुंदर असा माझा इथे अनारकली ड्रेस तयार झाला. आणि हा ड्रेस तर इतका सुंदर आहे की कॅमेरा याला जजही करू शकत नाही आहे. आणि हे जे आहे माझ्या भाऊबीजेचं गिफ्ट असणार आहे. त्यानंतर हा ड्रेस सोनूचा आहे आणि आणखी एक ड्रेस सोनूसाठी घेतला तो म्हणजे हा. कसे वाटले ड्रेसेस ते नक्की मला कमेंट करून सांगा. चला बाय.